कमला भवानी मंदिर संस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा कटआउट आहे आणि उजव्या बाजूला राजेराव रंभा महाराज यांचा एक फ्लेक्स आहे। भव्य अशी वेस कमान संपूर्ण दगडी बांधकाम आहे। या ठिकाणी या मंदिरातच मिनार सारखं बांधकाम असलेले उंच असे मिनार आहेत। त्याच समोरच्या बाजूला देखील अशी एक वेश आहे, संपूर्ण दगडी वेश आहे। ग्रामपंचायत कार्यालय देवीचा माळा, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। सैराट पिक्चरची शूटिंग ज्या ठिकाणी झाली होती ते मंदिर आहे। संपूर्ण दगडी बांधकाम असलेले मंदिर। मंदिराच्या प्रवेशद्वारावरच दोन्ही बाजूला अशी उंच मिनार आहेत। प्रवेश केल्यानंतर समोरच नंदी आहे। अगदी भव्य असे दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे। प्रशस्त असा परिसर। खरं तर या मंदिराची प्रसिद्धी सैराट पिक्चरची शूटिंग झाल्यानंतर अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला येण्याचं प्रमाण वाढलं। पूर्वीही भाविक यायचे, परंतु या मंदिराची ओळख पुरातन आणि असं उत्कृष्ट असं बांधकाम पिक्चर नंतर जनतेच्या समोर आले। आमचे मित्रमंडळी आहेत ठिकाणी। या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपण या ठिकाणी प्रवेश करणार आहोत। गर्भगृहात जाण्यासाठी बंद आहे। भव्य आणि आकर्षक असं देवीचं या ठिकाणी रूप आपल्याला पाहायला मिळतंय। कमला देवी माता जवळजवळ 600 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे। ठिकाणी ही जी दगडाची झीज झालेली आहे यावरून आपण मंदिराच्या वयाचा अंदाज घेऊ शकतो। चुन्यामध्ये बांधकाम केलेले आहे। अशा प्रकारचे मंदिरामध्ये पुन्हा छोटे छोटे मंदिर आहेत। अशा प्रकारचे संपूर्ण काळ्या दगडामध्ये बांधकाम झालेले मंदिर आहे। अगदी सुस्थितीत आज देखील आहे। आपण सैराट पिक्चर बघितला होता, त्यामध्ये ज्यावेळी पिक्चराचा नायक त्या पिक्चराच्या नायिकेसाठी तिच्या चपलेपाशी फूल ठेवून जातो, तो जो सीन होता तो या पायऱ्यांपासला सीन होता। पण बघूया, खूप मोठी बैठक व्यवस्था एकाच वेळी होऊ शकते अशा प्रकारचं या मंदिराचं बांधकाम आहे। हे उंच मिनार काही काळ या ठिकाणी इंग्रज प्रशासन देखील होतं, त्यामुळे या मंदिराच्या बांधकामावरून आपण अंदाज घेऊ शकतो। बाहेरच्या बांधकामावरून हे मिनार जे दिसतात, दुरून पाहणाऱ्यांना असं वाटू शकतं की या ठिकाणी मिनार आहेत, परंतु आतमध्ये या बांधकामाच्या तटबंदीनंतर असे मंदिर आहे। कार्यावर
सैराट पिक्चरची शूटिंग झालेली विहीर. अगदी जबरदस्त इंजिनिअरिंगचा नमुना असलेली विहीर आहे ही. अशा विहीर विशेषतः नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. कालांतराने अशा वास्तूंकडे प्रशासनाचं, स्थानिक राजकीय, सामाजिक, गावातील लोकांचं दुर्लक्ष होतं. याचं खूप विशेष वाटतं. ज्या वास्तू की आपल्या महापुरुषांनी, राजे महाराजे यांनी बांधून ठेवला, तो वारसा जतन करणं वास्तविकता आपलं कर्तव्य आहे. परंतु आपण प्रत्येक गोष्टीत राजकीय स्वार्थ असेल तरच त्याचं जपवणूक करायचं, हा नव्हे तर पायंडाच पडत चाललेला आहे. त्या कारणाने या ज्या वस्तू आहे या दुर्लक्षित होत आहेत. बारीक जर बघितलं तर अगदी सेंटीमीटर आणि एक इंचाचाही या ठिकाणी फरक पडलेला नाही. अगदी धारीकोरीत बांधकाम असलेलं हे जो नमुना आहे आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी या विहिरीतील पाणी देखील आहे. उंच असं बांधकाम आहे. समोर बहुतेक पूर्वी मोट बांधली जायची. आज या ठिकाणी मोटर सोडलेली आहे. षटकोन आहे हा.